चांगल्या माणसांची सोबत आय थिंक खूप लवकर मिळाल्यामुळे मी आज हे करू शकते. मी म्हणू शकते की मी हा सिनेमा बनवला. तेव्हापासूनच ही वाट मी बघत होतो, की एक दिवस असा येईल जेव्हा मला माझ्या लोकांना किंवा माझ्याबरोबर ज्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यांना त्यांचे सिनेमे बनवता येतील. कारण ती सायकल आहे, ते सुरू राहायला पाहिजे. असिस्टंटच्या मनात नेहमी त्या माध्यमाबद्दलचं एक गारुड आणि त्याच्याबद्दल असलेलं प्रेम असतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल इन्सिक्युअर होऊन कसं चालणार? त्यांच्याकडनं आपण इन्स्पायरच झालं पाहिजे. माझ्या आसपासच्या ज्या बायका होत्या त्यांच्यातनं मला असं वाटलं की मला यांची गोष्ट सांगायची, कारण यांना कोण बघणार अदरवाईज पडद्यावर. आपल्यासोबत इतकी मातब्बर माणसं किंवा आपल्यापेक्षाही अनुभवी माणसं असणं, की आपण आपल्या मतावर ठाम असणं. सो कितीही भीती वाटत असली, पोटात गोळा येत असला तरी आपलं म्हणणं रिस्पेक्टफुली का होईना सतत मांडत राहणं हे गरजेचं आहे. आम्ही तर 100-150 वेळा फिल्म बघितलेली असेल बाय द टाइम इट कम्स टू दिस स्टेज. म्हणजे आता आज तुम्ही बघितली, आम्ही साधारण 200 वेळा पाहिली असेल. सो खूप अवघड होतं. सो तेव्हा हे शब्द आपल्यावर जड होतील का, जे आत्ता खूप सोपे वाटतात. सो ते आम्ही आमच्या दोघांना ते आमचं सापडलंय तिघीच्या निमित्ताने. आम्हाला कळलंय की ब्रेक कुठे लावायचा. तिघी हा सिनेमा आपल्यासमोर येऊ पाहतोय, पण त्याच्या पलीकडे जाणारे त्याचा जडणघडणीतले मोठे शिलेदार माझ्यासोबत आहेत. म्हणजे त्या कथानकाच्या अगदी मुळाशी त्यातला अर्थगर्भ शोधताना नेमकं काय काय प्रक्रिया त्यांच्यात झाली आहे, त्यातला अर्थ, अन्वयार्थ, जगण्याचे असणारे तरल पदर हे उलगडताना नेमकं आई आणि मुलीच्या नात्यामध्ये नेमकं काय घडतं, त्यातली गुंतागुंत अधिक व्यामिश्र असते की त्यातला तरलपणा हा अधिक हावलेला असतो. नेमकी ही प्रोसेस घडली कशी आणि सिनेमा जगताना नेमकं मनात तरी काय चाललेलं असतं, जाणून घ्या माझ्यासोबत निखिल महाजन आणि जिजीविषा काळे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे लाईट्सअप मध्ये. थँक्यू. मला जिजीविषा तुला विचारायचं की पहिला सिनेमा तो इतका तशा अर्थानं बघायला गेला तर कॉम्प्लेक्स विषयावर, आणि तरीही तो तितकाच तरल, आणि तरीही तो इतका साधा अर्थ गर्भ आणि प्रवाही करणं, कशा अर्थानं म्हणजे तुझं असणारं सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड हे या सगळ्याला कशा अर्थानं पोषक आणि पूरक ठरलंय? पहिले तर मला म्हणायला आवडेल की किती सुंदर बोलता तुम्ही. Thank you. आई काय ना, कदाचित मी व्यक्ती म्हणून सतत एका ऑब्झर्वेशनल स्पेसमध्ये असते. मला 10 ठिकाणी 10 माणसांचं आत्ता मूड कसा आहे, त्यांच्या डोक्यात काय चाललंय, हे सतत कुठेतरी मला त्याची एक सतत जाणीव असते. ते का कशामुळे माहीत नाही. त्याच्यामुळेच कदाचित मी सायकोलॉजीचा अभ्यास केला आणि त्यामुळेच कदाचित मी ह्या माध्यमाकडे वळले. मदत झाली असावी कदाचित, पण अशी नेमकी काय मदत मला माहीत नाही. ही मी बघितलेली माणसं आहेत. मला कदाचित ही माणसं येतात म्हणून ते तितक्या सहजतेने, त्याच्यामागे मेहनत खूप आहे, त्याच्यामागे लोकांबरोबर कोलॅबरेट करणं खूप आहे, त्यांच्याकडनं शिकणं खूप आहे. पण ही जगलेली माणसं आहेत आणि म्हणून ती कदाचित आपली वाटतात, असं म्हणजे असं मला तरी वाटतं. नाही, आणि ते वाटणं खरं आहे. त्यामुळे ते निश्चित ह्या सगळ्यामध्ये निखिल आणि सुहृद हे आयुष्यात ही माणसं कशा पद्धतीने आली, काय प्रवास घडला, कशा पद्धतीने हे घडलं, हे सांग. सो निखिल माझा मेंटॉर आहे, पण आता त्यांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे कोकलिको नावाची, जिथे निखिल, सुहृद आणि अजून एक तिसरी व्यक्ती आहे स्वप्नील भंगाळे म्हणून, त्या तिघांनी प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे. त्यांनी आणि नेहानी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. ह्यांना मी ऑलमोस्ट आता 10-1 वर्ष झाले ओळखते. या माणसांनी मला वाढताना बघितलंय, म्हणजे ह्यांच्यामध्येच मी ॲक्च्युली फ्रॉम माय 20s ते आता मी आता 32शीची झाली आहे, ह्यांच्यात वाढली आहे. आणि त्यांनी कुठेतरी विश्वास दाखवल्यामुळे मला थोडा हुरूप आला. मला त्यामुळे वाटलं की आता आपण कदाचित तयार झालोय हे पाऊल घ्यायला. चांगल्या माणसांची सोबत आय थिंक खूप लवकर मिळाल्यामुळे मी आज हे करू शकते. मी म्हणू शकते की मी हा सिनेमा बनवला. निखिल, मला सगळ्यात प्रथम तुझं कौतुक करावं असं वाटतं, कारण अशी बरीच लोक
माझ्या प्रवासात मी पाहिली की ज्यांच्यासोबत असणारी त्यांचे असोसिएट्स असिस्टंट्स ही असिस्टंट्सच राहिलेली आहेत आजपर्यंत. त्याच्यामध्ये असणारी एक सुप्त सुरक्षितता, इन्सिक्युरिटी ही इतकी मोठी असते. अशा वेळेला आपल्या सोबतचा प्रवासी हा पार्टनर इन प्रोग्रेस असावा, ही भावना म्हणजे त्यासाठी खरं कौतुक तुझं. आणि मुळात ह्या सगळ्याचे संस्करण करणं, मग ते एडिट रूपात असेल, पटकथेच्या स्वरूपात असेल, आणि एक ॲज अ तुझ्या सिनेमातलं वाक्य आहे जे प्राजक्ताने इतकं जो कण्याचा रेफरन्स आहे आणि ते ढासळणारी भिंत आहे, त्या सगळ्यामध्ये फार तरलतेने तू उभा राहिलायस. तर त्या सगळ्या प्रवासाबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं. थँक्यू. काय मला असं वाटतं की मला 14 वर्ष होतील पुणे 52ला रिलीज म्हणजे शूटिंग सुरू होऊन ऑलमोस्ट. आणि माझा काहीच फिल्मशी काही संबंध नव्हता, माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच सिनेमाशी रिलेटेड नव्हतं. आणि मी फक्त एक स्क्रिप्ट लिहिली आणि ती स्क्रिप्ट माझ्या नशिबाने मी गिरीश कुलकर्णीपर्यंत पोहोचवू शकलो. त्यानंतर गिरीश, उमेश, रंगासर असतील, श्रीरंग गोडबोले किंवा अभय गाडगीळ, ही माणसं माझ्या मागे उभी राहिली. मी कोणालाही असिस्ट केलं नाही कधीच. आणि माझी पहिली फिल्म झाली. मला नेहमी असं वाटत आलं की तेव्हा जर ह्या लोकांनी मला असं सांगितलं असतं की किसी को तो असिस्ट करके आओ, तर कदाचित माझी फिल्म आणखीन 5 वर्ष तरी झाली नसती किंवा कदाचित केलीच नसती किंवा मला माहीत नाही मी कुठे गेलो असतो. तेव्हा त्या लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. आणि तेव्हापासूनच ही वाट मी बघत होतो की एक दिवस असा येईल जेव्हा मला माझ्या लोकांना किंवा माझ्याबरोबर ज्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यांना त्यांचे सिनेमे बनवता येतील. कारण ती सायकल आहे, ते सुरू राहायला पाहिजे. म्हणजे मला अगदी मी प्रामाणिकपणे, तू आहेस म्हणून मी अगदी फ्रँकली सांगू शकतो की जेव्हा या सिनेमाचा मार्केटिंगचा प्लॅन वगैरे चालू होता तेव्हा अमृता जी आहे आपली PR, अमृता मला म्हणाली की तू पण इंटरव्ह्यूज दे. आणि माझी अजिबात इच्छा नव्हती. मला आणि हे जीजी तुला सांगेल, मी म्हटलं की नाही, आता माझे झाले खूप देऊन, नाव इट इज हर टर्न. नंतर अर्थात सगळ्यांनी मिळून मला कन्व्हिन्स केलं आणि मी बसलो. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ते देणं, टू पे इट फॉरवर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यात आपण आपल्याच असिस्टंट्स बद्दल जर इन्सिक्युअर व्हायला लागलो तर फारच, म्हणजे मुळातच कुठेतरी बेस लेवलला काहीतरी प्रॉब्लेम आहे, गडबड आहे. हां. आणि मला वाटतं की ही मुलं आपलं घर सोडून, फॅमिली सोडून, लिटरली 20-20 तास, 24-24 तास अत्यंत कमी पैशांमध्ये वर्षानुवर्ष ही झोकून देऊन तुमच्या विजनसाठी काम करत असत. आणि ते काम करत असताना त्यांच्या ध्यानीमनी कुठेही हे नसतं की एक दिवस माझी फिल्म हा माणूस करेल. त्या इंटेन्शननी कोणी असिस्टंट होत नाही. आणि हे इतकं सुंदर आहे असिस्टंट डिरेक्टर्सबद्दल. आणि कुठलाही असिस्टंट डिरेक्टर, आता मला अनेक लोकांनी ओव्हर द इयर्स असिस्ट केलं आहे. आणि कोणाच्याही मनात ते काम घेताना हे कधीच नसतं की आता मी निखिलला असिस्ट करतो म्हणजे एक दिवस निखिल माझी फिल्म प्रोड्यूस करेल. मला निखिलचा सिनेमा आवडतो किंवा मला सिनेमा आवडतो. आणि सिनेमाबद्दल असलेली जी पॅशन आहे ती असिस्टंट डिरेक्टर्सच्या मनात सगळ्यात जास्त असते, इवन डिरेक्टरपेक्षा जास्त असते. कारण डिरेक्टरला तरी काही कमर्शियल गणित असतात, ॲक्टरच्या डेट्स असतात, काय काय अनेक गोष्टी त्याचं. पण असिस्टंटच्या मनात नेहमी त्या माध्यमाबद्दलचं एक गारूड आणि त्याच्याबद्दल असलेलं प्रेम असतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल इन्सिक्युअर होऊन कसं चालणार. त्यांच्याकडनं आपण इन्स्पायरच झालं पाहिजे. कारण कुठेतरी ती प्युरिटी ऑफ लव्ह टुवर्ड्स अ मीडियम ही दिग्दर्शक म्हणून तुमच्यात सातत्याने राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किती यशस्वी झालात किंवा तुमचं करिअर किती मोठं झालं, आणि कलाकार आणि माणूस म्हणून सतत इव्हॉल्व्ह होण्यातलं गंमत आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं वाटतं की मी ते करत राहीन. आणि वैभवची फिल्म झाली, जीजी विशाची फिल्म झाली, तिघी. आणि आता आमचा आणखीन एक, माझा पुणे 52 पासूनचा एक असिस्टंट आहे रोहित सातपुते नावाचा, त्याची फिल्म आता आम्ही पुढच्या वर्षी प्रोड्यूस करतोय. सो लेट्स अपच्या माध्यमातून ते मी आता एक सॉफ्ट अनाऊन्स करून टाकलं. सो स्वीट. जीजी विषय करत असताना सगळ्यात महत्वाचं ती पात्र तुला भेटणं, जी तुझ्या जगण्यातली हाडामासाची माणसं आहेत त्यांना पात्रात कन्वर्ट करणं किंवा ती भोवताली आपल्या ह्याच्या भोवती कथानक गुंफावं, हे कधी वाटलं? काय प्रोसेस होती? आणि निखिलने संस्करण करावं आणि एडिट मध्येही तो असावा, काय सगळ्यात अख्ख्या प्रोसेसचा माहोल?
ना कॉन्सेप्ट लेवलला काही गोष्टी क्लिअर होत्या. मला का बहिणींची गोष्ट सांगावीशी वाटली तर मी एक एकुलती एक मुलगी आहे. मी कायम ना थोडंसं असं इतर भावंडांना असं आसुसलेल्या नजरेने बघायचं की किती छान, यांचं किती मस्त असतं. एकमेकांना सतत सपोर्ट करत असतात, मस्ती चालू असते. कुठेतरी तिथनं एक एक त्यातला भाग आला. मी माझ्या माझ्या आजीनी हर हजबंड पास्ट अवे व्हेरी अर्ली. मी तिला तिच्या दोन्ही मुलांना खूप स्ट्रिक्टली बट सेन्सिटिव्हली मोठं करताना बघितलं आहे. तिच्याकडनं माझ्यात एक स्ट्रॉंग बाई आली. मी माझ्या आईचा काइंडनेस बघितला आणि अशी माझ्या आसपासच्या ज्या बायका होत्या त्यांच्यातनं मला असं वाटलं की मला यांची गोष्ट सांगायची, कारण ह्यांना कोण बघणार अदरवाईज पडद्यावर. मी जेव्हा सिनेमा बघते तेव्हा मला कमी लोनली वाटतं. त्याचं कारण आहे कारण मला कोणीतरी दिसतं माझ्यासारखं. तर ह्यांच्या गोष्टी मी नाही सांगणार तर कोण सांगणार? माझ्या आजीची, माझ्या आईची गोष्ट मी मोठी नाही करणार तर कोण करणार? सो अशा बायकांची, आपल्यासारख्या बायकांची गोष्ट मला सांगावीशी वाटली आणि त्याला मग एक साचा निर्माण करण्यात ह्या सगळ्या दिग्गज लोकांची खूप मदत झाली मला, की हे करायचं असेल तर हे कसं नीट करायचं ह्याची समज मला या सगळ्यांबरोबर काम करताना मिळाली. मूळ पटकथा लेखक असणं आणि आपणच संकलक असणं निखिल, याच्यामध्ये खूप गोष्टी अशा असतात की आपणही त्या गोष्टींच्या सीनच्या काही प्रेमात असतो. अशा वेळेला त्याला कात्री लावणं आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा तू पार्टी असतोस त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी हे तटस्थपणे करत असताना नेमकं काय आव्हान असतं आणि नेमकी मनातली भावना काय असते? नाही, मनातली भावना ह्या सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकच होती की ह्याचा जो अवधी आहे सिनेमाचा ड्युरेशन ते क्लिअर होतं की ते 95 ते 100 मिनिटाच्या वर नसावं, कारण त्या गोष्टीचा जीव छोटा होता. ती इंटेन्स आणि अतिशय सिरियस विषयाबद्दल बोलणारी फिल्म असल्यामुळे ती करेक्ट वेळेत संपावी. आणि ॲट द सेम टाईम चॅलेंज सगळ्यात मोठं हे होतं की हे घडत असताना जो अवकाश निर्माण करणं आहे त्याच्यासाठी जो डिले असणं अपेक्षित आहे, स्टे असणं जो अपेक्षित आहे, तो त्या एडिटमध्ये तयार करणं वॉज द बिगेस्ट चॅलेंज. एखाद्या सीनच्या प्रेमात मी पडलो आहे आणि तो कसा कट करायचा हे खरं तर माझ्यासाठी फार अवघड नव्हतं, कारण ते म्हणजे किल युअर डार्लिंग्स त्याला म्हणतात, ते दॅट इज अ फर्स्ट रूल. आणि ते आम्ही स्क्रिप्टलाच खूप एक्सरसाइज केलं की स्क्रिप्ट लेवललाच आम्ही अनेक गोष्टी ज्या होत्या की अनेक प्राजक्तचे संवाद जे खरं तर इतके सुंदर होते, पल्लेदार होते, पण असं वाटलं की नाही हे नको, कारण हे मला माहिती आहे की हे आता भारतीताई हा डायलॉग म्हणेल तर तो नंतर कट करणं अशक्य होणार आहे. त्यामुळे हा आपण जाऊच देऊया नको पुढे. त्यामुळे स्क्रिप्ट लेवललाच आम्ही बऱ्यापैकी एडिट केलं गोष्टी. आणि इथे लय जपणे आणि सिनेमाचा पोत इंटॅक्ट ठेवणे हे चॅलेंजिंग होतं, जे खरंच अवघड होतं. पण खूप मजा आली एडिट करायला, म्हणजे प्रचंड मजा आली एडिट करायला फिल्म. जिजुषा, हे करत असताना नेमकं कास्टिंग मधले जे चेहरे आहेत हे तशा अर्थानं फार वेगळे आहेत. म्हणजे नेहाला जून मध्ये हे आहे, पण सोनाली आणि भारतीताई हे तशा अर्थाने कम्प्लीट दोन उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव अशा पद्धतीची माणसं आहेत. आणि मुळात भारतीताई ह्यासाठी असावी हे कुठून आलं? आता हे ना मी पाठ केलेलं उत्तर वाटेल, पण हे खरं आहे. कारण हे भारतीताईला पण माहिती आहे. पण नेहा, जेव्हा मी ही गोष्ट सांगायची ठरवली, नेहाला ऐकवली, तिला आवडली, ती निर्माती म्हणून जॉईन झाली, हे सगळं झालंच. स्वाती म्हणून नेहा आली. मग आता स्वातीची बहीण आणि स्वातीची आई हे दिसावं आणि वाटावं या दोन्हीसाठी माझा प्रवास चालू होता. आणि आम्ही रावसाहेबच्या इफीच्या स्क्रीनिंगला गोव्यात होतो आणि मी त्याच्या लेखनाच्या टीममधला जरी भाग असले तरी तेव्हा मी तो मोठ्या पडद्यावर एक सीन बघितला ज्याच्यात सोनालीचा कॅरेक्टर 4 गोष्टी एकत्र करतंय आणि ती एवढ्या एकाग्रतेने ते करते. इकडचं ज्या व्यक्तीशी संभाषण करते त्याच्यावरनं फोकस जात नाहीये, पण स्वतःकडे पण लक्ष देते, प्लस मागे काय चालू आहे लक्ष देते. त्या एका मोमेंटमध्ये मला माझी सारिका सापडली. मी गोव्यात तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेले, म्हणलं प्लीज माझी एक गोष्ट ऐकून घे. तिने ती ऐकली, तिला त्या गोष्टीवर विश्वास वाटला, मग सारिका आली. आणि मग जेव्हा पटकथा आणि संवाद आले तेव्हा मी मगाशी म्हणलं तसंच की तिथे फक्त भारती अचरेकर असं लिहिणं बाकी होतं. इतकी ती तिच्यासाठी बनलेली गोष्ट आहे. सो इट वॉज व्हेरी क्लिअर, इट वॉज रिटन ऑन पेपर, जस्ट इनविजिबल इंक.
पण हे सगळं करत असताना कुंभलंगी नाईट्सचे म्युझिक एक मनात सतत वाजत होतं आणि ते कलाकारांच्या मनात वाजायला पाहिजे, हा थॉट कुठून आला? हे एक सोनालीने सांगितलं. नाही, तो जो एक सीन आहे दोघी बहिणींचा, त्यासाठी ना त्या खूप केऑसमधनं, खूप पुण्याच्या त्या धुळीतनं, याच्यातनं पूर्ण एक, आणि या निष्ठुर जगातनं खूप एकमेकींकडे प्रवास करतात. जो तुम्ही बघाल, इवन एडिटमध्ये निखिलनी ते केलं की तोपर्यंत ना त्या अशा फिजिकली पण फार जवळ येत नाही एकमेकींना. कशी आहेस तू हे विचारायला वेळ नाहीये त्यांच्याकडे. आपण जे आयुष्य आत्ता जगतोय तिकडे येऊन सगळं थांबतंय त्यांचं. आणि ती लय ना त्या गाण्यात मला सापडली. सो मग जेव्हा आम्ही ते शूट करत होतो, मी त्या दोघींना म्हटलं की आम्ही सेटअप करतोय हे ते गाणं, 1 तास पुढचा एकमेकींशी बोलायचं नाही, डायरेक्ट सेटवर यायचं आणि सीन करायचा. तो सीन केला आणि तो त्यांनी ना त्या लयीत केलाय, त्यामुळे त्यांच्या मनात जे चाललंय ते आपल्यापर्यंत पोचतं. इट वॉज जस्ट अन एक्सपेरिमेंट. ते वर्कआउट झालं ह्याचं श्रेय ॲक्च्युली त्यांना आहे की त्यांनी हे सबमिट करून ह्याला ट्रायआउट केलं. ह्या सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट काय असतं म्हणजे टेक्निकली? मी पहिला सिनेमा करत असताना आपल्यासोबत इतकी मातब्बर माणसं किंवा आपल्यापेक्षाही अनुभवी माणसं असणं, की आपण आपल्या मतावर ठाम असणं आणि ते कन्व्हिक्शनने समोरच्याला पटवून देणं. ते अवघड आहे, पण ते नाही केलं तर मग आत्ता जे तुम्ही बघितलं ते करणं त्याहून जास्त अवघड आहे. सो कितीही भीती वाटत असली, पोटात गोळा येत असला तरी आपलं म्हणणं रिस्पेक्टफुली का होईना सतत मांडत राहणं हे गरजेचं आहे. आणि मग कधी कधी असं होतं की समोरच्या व्यक्तीला वाटतं हे असं करून बघू, तर मग त्यांना तो आदर ठेवून त्यांचा ते ट्रायआउट करणं, आणि कदाचित ना त्यातनं कधी कधी नवीन गोष्टी पण मिळतात. सो माझं मत, तुझं मत, याच्या पलीकडे सिनेमासाठी जे बेटर आहे ते कन्सिस्टंटली चूज करणं हे आय थिंक सगळ्यात जास्त अवघड आहे. आणि हे स्कूल जे म्हणतात. देखील ह्या सगळ्यात तुला आव्हानात्मक काय वाटलं एडिट करत असताना आणि पटकात घेतलं? कारण ही गोष्ट बघताना फार तरल वाटते आणि ती ओपनिंगचे असणारे 3 बगळे आणि उडून जाणारा कावळा, ह्याच्या पहिल्या फ्रेम मधून आपल्याला लक्षात येतं केवळ त्या तिघींच्या एकरूपतेतलं ते हे नाहीये, त्यातून उडून जाणाऱ्या कावळ्याचंही एक अस्तित्व आहे आणि त्या सगळ्या गोष्टींकडे असणारी एक भोवतालचा केओस आणि तिथून असणारी गर्दी आणि त्यातून मग जगण्याचा प्रवास सुरू होतो. तर ह्या सगळ्यात तुला टेक्निकली अवघड काय वाटलं? मला म्हणजे टेक्निकली अवघड काय वाटलं हे मी तुला सांगतो एका मिनिटात. मला तू माझा सिनेमा का बघावासा वाटत असतोच नेहमी, हे तू आत्ता मला या प्रश्न विचारून सिद्ध केल्याबद्दल तुझे आभार. नाही रे, हा शॉट कोणी म्हणजे त्याचं कॉन्टेक्स्च्युअली अर्थ लावून कोणीतरी प्रश्न विचारायला मला वाटतच नसतं कधीच. पण ते लिखाणात नव्हतं. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल तो शॉट लिखाणात नव्हता. एक नेहाचा जो एक पूर्ण मोंटाज मुंबईचा फिल्ममध्ये आहे, जो आपल्याला ट्रेलरमध्ये पण दिसतो, ते शूट करत असताना जीजीने एक तो रॅन्डम शॉट घेतला होता आणि एडिट सगळं लागलं आणि काहीतरी मला असं सतत वाटत होतं. मी आणि ऋषिकेश पेटवे जो माझ्याबरोबर त्यांनी एडिट केलं आहे, मी त्याला म्हणत होतो, ऋषा काहीतरी मिसिंग आहे यार, काहीतरी एक इमेज पाहिजे आपल्याला सुरुवातीला फिल्मच्या, जी शेवटच्या इमेजबरोबर टाय होऊ शकेल अशी. आणि ते फुटेज बघत बघत ते सापडलं आणि मग ते लावता क्षणी म्हणलं अरे मस्त आलंय. मग पण ते इट इज कम्प्लिशन. हो, तर ते पण ते काय ना की ते प्लॅन नाही आहे. तो त्यांनी पण बी रोल म्हणून घेतलेला शॉट आहे खरं तर, पण तो तिथे लावणे आणि मला वाटतं कुठेतरी म्हणजे दॅट इज जे तू म्हटलंस की आव्हान कुठलं, तर माझ्या मते सतत आपल्या कामाकडे क्रिटिकली बघत राहणे, जे खूप अवघड आहे. कारण तुम्ही फार लवकर त्याच्या प्रेमात पडता. ॲब्सोल्युटली. इट्स व्हेरी ह्युमन. आणि आम्ही तर 100-150 वेळा फिल्म बघितलेली असेल बाय द टाइम इट कम्स टू दिस स्टेज. म्हणजे आता आज तुम्ही बघितली, आम्ही साधारण 200 वेळा पाहिली असेल. सो खूप अवघड होतं. सो तिथे सतत आपण ऑब्जेक्टिव्हली आणि क्रिटिकली की नाही काहीतरी चुकतंय का, काहीतरी मिसिंग आहे का, कुठला पोर्शन कमी जास्त आहे का. म्हणजे आजही फिल्ममध्ये एक जागा अशी आहे जिथे मला प्रत्येक वेळेस शिरशिरी येते अंगात. कारण मला असं वाटतं की चला आपण ते जरा 4 फ्रेम कट करायला पाहिजे होत्या. आणि माझ्याबरोबर जर ऋषिकेश असा उभा असेल आणि सिनेमा चालू असेल आणि तो सीन आला तर मी त्याला बुक्के मारतो पाठीवर फ्रस्ट्रेशनमध्ये. आता ती इतकी छोटी गोष्ट आहे खरं तर, ती कळणारही नाही कोणाला. बट आय थिंक तेच आव्हान आहे की सतत आपण आपल्या कामाकडे क्रिटिकली बघत राहणे. दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज.
इन बोथ प्रोसेस. या सगळ्यात ना एक मोह आहे म्हणजे तुमच्या सिनेमामध्ये, जो मोह असा आहे की तो कधीही म्हणजे खूप असा काय म्हणतो की असा पसरट होऊ शकतो किंवा पाल्हाळिक होऊ शकतो, शब्दवेल्लाळ होऊ शकतो, आणि अशा वेळेला तो अत्यंत जीवनानुभवाशी निगडीत तो त्याला वांधेसूद पद्धतीने मांडणं आणि त्यातली तरलता जपणं, ह्या टेक्निकली तारेवरच्या कसरतीवर तुम्ही दोघंही कशा अर्थानं तरलात हे मला माहित नाही, पण ते इतकं आव्हान आहे ते, कारण बघायला गेलं तर तो पटकन असा पसरू शकतो. होय. जो सिक्वेन्स ऑफिसचा आहे, मला माहित नाही की ते आता बोलता येईल किंवा हा. नाही, पण तरीही तो शब्दवेल्लाळ होऊ शकला असता, पाल्हाळिक होऊ शकला असता, शब्द मंबाळही झाला असता, पण तुम्ही तो इतका साचेबंद आणि तो तेवढाच बांधेसूद आणि तो सीनला पोषक असणारी वाक्यच त्याच्यात आहे. नाही, आता ह्याच्यात म्हणजे ना मी ह्याच्यात खूप मोठं श्रेय खरं तर प्राजक्ताचं आहे. प्राजक्ताचा आणि माझा टेक्निकली तिसरा सिनेमा आहे, गोदावरी, रावसाहेब आणि आता तिघी. गोदावरीतल्या अनुभवातनं आम्ही काही शिकलो ते आम्ही रावसाहेबमध्ये टाकलं, रावसाहेबच्या अनुभवातनं काही शिकलो ते आता तिघीमध्ये आलं, आणि त्याच्यातलं आमच्या दोघांची मिळून एक कंबाईंड लर्निंगच ही आहे की फार शब्दबंबाळ गोष्टी होऊ द्यायच्या नाही. आणि ते खूप टफ आहे, कारण प्राजक्त इतकं सुंदर लिहितो, तो इतकं सुंदर, त्याचा जेव्हा पहिला ड्राफ्ट येतो तेव्हा असं वाटतं की आता उद्या शूटिंगला आपण जाऊया. हे त्याचं लेखक म्हणून श्रेय आहे. आणि मगाशी मी जे तुला म्हटलं की आव्हान कुठलं, की त्याच्याकडे आता क्रिटिकली बघणं की किती सुंदर आहे हे. आता ह्याच्यात खरं तर काही चूक नाही आहे, पण आता ओव्हरऑल सिनेमाच्या पटामध्ये हे जेव्हा फिल्म आपण बघू, ती जेव्हा 100 मिनिटाची झाली असेल तेव्हा हे कसं वाटेल, त्याच्या आधीचे सीन, नंतरचे सीन, ह्या सगळ्या टोटलमध्ये ते खटकेल का, तेव्हा हे शब्द आपल्यावर जड होतील का, जे आत्ता खूप सोपे वाटतात. सो ते आमच्या दोघांना ते आमचं सापडलं तिघीच्या निमित्ताने. आम्हाला कळलंय की ब्रेक कुठे लावायचा, आणि तसा ड्रायव्हर असताना ब्रेक लावायचं वाटत नाही. तोच मोह आहे खरं. तो मोह आहे, आणि तो खूप सुंदर लिहितो रे. सो दॅट वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. आणि ते मात्र आम्ही लिखाणात केल्यामुळे मला वाटतं एडिटमध्ये काम सोपं झालं थोडंसं. निश्चित. यातला कोर टेकअवे प्रेक्षकांसाठी काय असेल असं तुला वाटतं? म्हणजे कारण इतके त्यातले लेयर्स वेगवेगळे आहेत. परिस्थिती कितीही अवघड असली तरी आपल्याला मनात माहिती असतं काय बरोबर आहे. जे आपलं गट फिलिंग सांगतंय त्याला इग्नोर न करणं आणि बरोबर गोष्ट करणं. 2 दिवस, 2 महिने, 2 वर्ष कदाचित त्रास होईल, पण नंतर सगळं ठीक होईल. डुईंग द राईट थिंग इज इम्पॉर्टंट, नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट इज. सो हे नक्कीच सांगतो हा सिनेमा. निश्चित. आणि आईचं घर आणि 1000 आठवणी यांचं असणारं हे कोलाज वेगळ्या अर्थाचं आहे, आणि त्यातला अर्थ आणि अनवार्थ. मला या सगळ्याच्या पलीकडे तुझ्या आयुष्यात असा एक माणूस आहे, सुरुत गोडबोले नावाचा, जो ह्या सगळ्या ऊन पावसाच्या खेळात तुझ्यासोबत कायम राहिला आहे. तू सुरुत बद्दल, त्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेस बद्दल, तुमच्या नात्याबद्दल तू सांग असं मला वाटतं. नाही, आता म्हणजे सुरुतची आणि माझी सुरुतची पहिली आठवण ही अशी आहे की मी पुणे 52चं आम्ही एक टीजर शूट केलं होतं, आणि ते टीजर दाखवायला म्हणजे सिनेमाचं शूटिंग होण्याच्या आधी, आणि ते दाखवायला मी रंगासरांना घरी दाखवायला म्हणून गेलो होतो. आणि ते बघत होते, आणि सुरुत मला वाटतं काहीतरी सुरुतला बरं नव्हतं, काहीतरी जस्ट त्याची सर्जरी झाली होती, आणि तो आला, आणि तो येऊन बसला, आणि ती माझी त्याची पहिली भेट आहे खरं तर टेक्निकली. आणि ते त्यांनी बघितलं आणि त्याला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि तिथेच आमची खरं तर केमिस्ट्री ज्याला म्हणतो की वी कनेक्टेड बेसिस दॅट टीजर. आणि नंतर अर्थात पुणे 52च्या पूर्ण प्रमोशनच्या दरम्यान आमची मैत्रीला जी सुरुवात झाली ती, मग आता आम्ही म्हणजे मैत्री हा छोटा शब्द आहे त्या नात्यासाठी, पण एक दोघांना सेम गोष्ट करावीशी वाटते, दोघांचं मन हे सेम गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं, आणि त्याच्यातनंच कुठेतरी आमच्या ह्या कोकलिको ह्या संस्थेची, नवीन निर्मिती संस्थेची स्थापना त्या अर्थी झाली, की जन्म झाला, की नवीन काहीतरी करायचं, आपला ज्याच्यात विश्वास आहे ते करायचं, ते डिस्ट्रीब्यूटही करायचं, त्याचं संगीतही आपल्याकडे ठेवायचं, आणि त्याचं जे होईल बरं वाईट त्याची पूर्णपणे जबाबदारी घेता यावी.
आणि ते नीट करावं. आणि याच्यात सुरुत बरोबर स्वप्नील भंगाळे आमचा तिसरा मित्र आहे, जो खरं तर खूपच सायलंट आहे पार्टनर. म्हणजे तो दिसणारही नाही तुम्हाला, पण सगळ्यात मोठा हात खरं तर त्याचा असतो. म्हणजे आज सुद्धा येऊन सकाळी त्यांनी DCP चेक केली, काल सुद्धा ट्रेलर लॉन्चला तोच उपस्थित होता. आधी त्यांनीच सगळ्या गोष्टी लाईनअप केल्या. मग आम्ही काल एका दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, तिथे सुद्धा तोच होता, आजही तोच होता. पण तो अनफॉर्च्युनेटली पुढे नसतो कधी, पण त्याचा फार मोठा वाटा आहे हे सगळंच करण्यात. तर सुहृद, मी आणि स्वप्नील आमचा हा नवीन प्रवास सुरू झाला आहे तिघीच्या निमित्ताने कोकलिको पिक्चर्सचा. आणि त्याच्या अंडर नवीन नवीन सिनेमे, नवीन नवीन गोष्टी निर्माण करावे आणि ते रिलीज करावे अशी एक इच्छा आहे मनात. निश्चित. इतक्या आपल्या मनानं तुम्ही दोघंही बोललात. हे तिघी हा तशा अर्थानं तू सांगितलंस की हा महिलाचा दगड आणि पुढचं दिसणारं विजनही तू एक्सप्लेन केलंस. जिजीविषा ही सुरुवात आहे, मोठा पल्ला गाठायचा, त्यासाठी विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपल्या मनानं तुम्ही लेट्सअपशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू अमित, थँक्यू 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 अमित. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.